द लॉर्ड. काढूया योहान शुभवर्तमान अध्याय 2 आणि त्याचं 5, 6 आणि 7 ही 3 वचनं या ठिकाणी आपण वाचणार आहोत. पाच वचन. त्याची आई चाकरांना म्हणाली, जे काही तो तुम्हा सांगेल ते करा. 6 वचन. तेथे यहूद्यांच्या शुद्ध करण्याच्या रीतीप्रमाणे पाण्याच्या 6 दगडी कुंड्या ठेवलेल्या होत्या. त्यात 2-2 किंवा 3-3 मन पाणी मावणाऱ्या अशा होत्या. 7 वचन. येशूने त्यांना म्हटले, कुंड्या पाण्याने भरा. तेव्हा त्यांनी त्या तोंडोतोंड भरल्या. 8 वचन. मग त्याने त्यांना सांगितले, आता त्यातून ते काढून जेवण कारभारांकडे न्या. तेव्हा त्यांनी ते नेले. 9 वचन. मग पाण्याचा झालेला द्राक्षरस जेवण कारभाराने चाखला. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आजचं वचन चर्च अस्तित्व बदलण्याबद्दल आहे. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. परमेश्वर आमचं अस्तित्व बदलणार. येस. प्रेज द लॉर्ड. आणि इथं आपण पाहिलं पवित्र शास्त्रामध्ये असं लिहिलं की ज्या समयी जो विवाह तिथे होता तिथला द्राक्षरस काय झाला होता, संपला होता, पूर्णपणे संपून गेला. आणि यहुदी लोकांमध्ये विवाहामध्ये द्राक्षरसाला जास्त महत्व आहे. आणि जर तो द्राक्षरस संपला तर एक प्रकारे त्या परिवाराचा अपमान झाल्यासारखा आहे. कसं आहे? अपमान झाल्यासारखा. जर आपण लग्नाला गेलो तर चांगलं काय पाहिजे आपल्याला? जेवण. बाकीचं बाबा तुम्ही किती भारी सूट घातला, डेकोरेशन केलं, त्यापेक्षा जेवण कसं होतं हे महत्वाचं. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आणि इथं काय संपला आणि खूप मोठी एक दुविधा स्थिती उत्पन्न झाली. पण त्या स्थितीमध्ये परमेश्वर त्यांना सांगितलं की तुम्ही काय करा, ज्या दगडी कुंड्या आहेत म्हणजे ज्याच्यात ऑलरेडी द्राक्षरस होत्या त्या कुंड्या नाही, त्या बुदल्या नाही. यहुदी लोकांमध्ये शुद्धीकरणासाठी, कशासाठी? शुद्धीकरणासाठी. म्हणजे ज्यावेळेस घरात कोणी येईल त्याचे पहिले काय धुतले जातील? पाय. तर म्हणून एक बाहेर दगडी कुंड्या असायच्या आणि दगडी कुंड्या या शुद्धीकरणाला दर्शवतात. कशाला? शुद्धीकरणाला. आणि म्हणून प्रभूंनी काय केलं, त्या बुदल्यात नाही, त्या थैल्यात नाही, त्या पिशव्यात नाही ज्याच्यात ऑलरेडी द्राक्षरस होता, तर त्या कुंडामध्ये पाणी भरायला लावलं. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आणि ज्यास पाणी भरलं त्याला सांगितलं की जसं परमेश्वर सांगतो त्याप्रमाणे तू कर. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कारण ज्या समयी परमेश्वर हे सांगणार होता हे त्याच्या बुद्धीच्या आणि विचाराच्या पलीकडली गोष्ट होती. कारण जो द्राक्षरस बनवणारा कारभारी होता त्याच्या हिशोबाने असा द्राक्षरस कधी बनत नाही. त्याला माहित आहे का द्राक्षरस कसा बनतो. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. हेच प्रभूचं वैशिष्ट्य आहे. पेत्र मासे पकडणार आहे पण त्याला शिकवतो मासे कसे पकडायचे. हा द्राक्षरस बनवणार आहे पण त्याला शिकवतो द्राक्षरस कसा बनवायचा. प्रेज द लॉर्ड. तसंच परमेश्वर आज आम्हाला शिकवणार आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. जरी आम्ही आमच्या एखाद्या गोष्टीमध्ये प्रोफेशनल असू पण आमच्यापेक्षाही मोठा प्रोफेशनल परमेश्वर आहे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणून आपण किती एक्सपर्ट असू एक लक्षात ठेवा, आमच्यापेक्षा एक्सपर्ट परमेश्वर आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आणि म्हणून त्याला सांगितलं होतं की जे येशू सांगल ते कर बर का, मध्ये बोलू नकोस. प्रेज द लॉर्ड. कारण मनात शंका येणार होत्या आणि म्हणून त्याला सांगितल्यामुळे त्यांनी काय केलं, पाणी घेतलं आणि त्या कुंडामध्ये काय केलं, टाकलं. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आणि सगळं कुंड भरल्या गेला. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणजे काही क्षण ते पाणी ते कशामध्ये राहिलं, कुंडामध्ये. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कम ऑन, कळतं चर्च? काही क्षण पाणी कशामध्ये राहिलं, कुंडामध्ये. आणि मग त्या ठिकाणी बायबल सांगतं का परमेश्वर म्हणतो त्याच्यातून काय कर, काढ, बाहेर काढ. एक जग मध्ये ते घे आणि जाऊन तिथं त्या मेजावर ते तू काय कर, वाट. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आणि ज्या समय त्याच्या सांगण्याप्रमाणे केलं, कुंड भरला, काही समय ते पाणी त्याच्यामध्ये राहिलं आणि जसं ते बाहेर निघालं तर बायबल सांगतं पाण्याचं अस्तित्व परमेश्वराने काय केलं, बदलून टाकलं. प्रेज द लॉर्ड. पाण्याचं रूपांतर कशात झालं, द्राक्षरसामध्ये. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कम ऑन, कळतं चर्च? पाणी होतं, काय होतं, पाणी होतं, पण ज्या वेळेस ते कशामध्ये गेलं, कुंडामध्ये. सगळे बोला कशामध्ये गेलं, कुंडामध्ये. अस्तित्व तसंच राहिलं का बदललं, बदललं. कमान बदललं का नाही बदललं, बदललं. सेम वे चर्च आज आमचंही अस्तित्व असं काही आहे का ते प्रॉब्लेम मध्ये. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पण ही स्थिती बदलण्यासाठी असा कुंड म्हणजे प्रभू येशू आहे. येस, आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. असं कुंड म्हणजे चर्च आहे.
प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आणि जसं त्या पाण्याला त्या कुंडामध्ये टाकलं आणि जसं आपण येशूमध्ये त्या सहभागितेमध्ये येऊ, जसं ह्याचं अस्तित्व बदललं, तोच परमेश्वर देव आमचं पण अस्तित्व बदलणार. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणून ज्या समय चर्चला याल, प्रार्थनेला याल, असंच येऊ नका चर्च. या विश्वासाने या का परमेश्वर इथं आमचं अस्तित्व बदलतो. येस. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आता पहा, एक प्रेयर मी केली, काय प्लॅन नसतो असा आमचा, म्हणून आमचं ठरून नसतं असं का आज अशाची प्रेयर करू. पण प्रभूला माहित असतं कोण इथं कोणत्या हृदयाने आला येस. आणि देव त्याचं हृदय बदलतो. येस. आमेन. म्हणजे इथं स्थिती बदलल्या जातीच. येस. जसं ते सॉन्ग स्टार्ट झालं, त्यांनी इमिजिएट सॉन्ग स्टार्ट केलं, पण असं वाटत होतं का थांब, इथं काहीतरी प्रभूला करायचं. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. जसं प्रभूला वाटलं ना काही समय ते पाणी त्या कुंडात राहावं, तसं प्रभूलाही वाटलं का थांब, ही प्रार्थना हे गीताप्रमाणे घेऊ नको. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. ही आशीर्वादाप्रमाणे घे. येस. आणि आमेन. ज्यास तू घेशील, अनेक मन जे दडपणामध्ये भीतीमध्ये त्यांचं अस्तित्व परमेश्वर लगेच बदलल. येस. आणि आमेन. इथं परमेश्वर एक उल्हास टाकल का देव त्याच्या बरोबर आहे. येस. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. प्रॅक्टिकल डेमॉन्स्ट्रेशन झालं आता. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कारण एक चिंता होती, एक भीती होती, देवा 5 वाचनाद्वारे भेट घे, ते म्हणतो वाचनाद्वारे कशाला, येस. पहिलेच. येस. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आणि परमेश्वराने टच केला. किती लोकांना झाला टच, कारण अभिषेक जो तुम्हाला टच करतो ना, तो इथं टच देतो पहिले. येस. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आणि लगेच कळतं का काम झालंय. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणजे येताना स्थिती वेगळी होती, मनात हालचाल वेगळी होती, पण आराधनेनंतर स्थिती बदलली. येस. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. काही क्षणात. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तसंच जसं आम्ही येशूमध्ये येऊ, आमची सर्व स्थिती बदलणार. येस. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणून आज जर तुम्ही देवाच्या फेलोशिप मध्ये आहेत, तर प्रभू काही ना काही चेंजेस 100% आणणार. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. देवाकडे येणं कधी व्यर्थ नाही. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कारण तो परमेश्वर आहे चर्च. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. त्याचा समय मोलाचा आहे, त्याचा प्रत्येक गोष्ट महत्वाची. जर त्याच्या सानिध्यामध्ये येतोय तर आमच्या लाईफ मध्ये नक्कीच काहीतरी होणार. येस. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. मोशे पण जायचा प्रभूला भेटायला, येस. पण येताना काही वेगळं घेऊन यायचं. येस. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. चेहरा काय व्हायचा त्याचा, चमकायचा. जे देवाच्या सानिध्यात जाईल त्याचं अस्तित्व प्रभू बदलणार. येस. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. जर या विश्वासाने तुम्ही आलेत तर प्रभू नक्कीच बदलणार. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आज ज्याही साक्ष घडतात, पूर्वीची स्थिती वेगळी होती, पण येशू आमध्ये आल्यानंतर आता अस्तित्व बदललंय. ज्याला स्वतःचं घर नव्हतं, त्याची एक नाही किती घर आहेत आता, 2 झाले कोणी अस्तित्व बदललं. देवाने. ज्याचं सिव्हिल खराब होतं, येस. आणि पहा किती म्हणजे नाव पण सेम, ऍड्रेस पण, सेम आहे. पण व्यक्ती नाही ना तो. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पण परमेश्वर स्थिती बदलतोच. येस. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. म्हणून आज हे लक्षात घ्या का जर मी देवाच्या सानिध्यामध्ये आहे, तर जसं प्रभूने ह्याचं अस्तित्व बदललं, तर प्रभू माझं पण अस्तित्व बदलणार. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कारण आम्ही देवाच्या आत्म्याचे आहोत. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. त्याच्यातून आम्हाला रचलंय चर्च. पाणी तर एक प्रकारे निर्जीव आहे, कसं आहे, निर्जीव आहे. नॉन लिव्हिंग थिंग आहे, पण आपण लिव्हिंग थिंग आहोत. येस. आमेन. प्रेज द लॉर्ड. जर हालेलुया. त्याचं अस्तित्व बदलू शकतं तर आमचं तर बदलायचंच आहे. येस. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणून जर आज काही जीवनामध्ये अशा काही गोष्टी आहेत आणि एक भीती दडपण आहे, तर हवी होऊ देऊ नका. येस. नेहमी प्रार्थनेला बसताना एकच म्हणायचं का जर हा समय माझा प्रभू मध्ये आहे तर माझा पुढचा समय चांगलाच आहे. येस. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कारण मी त्या भट्टीमध्ये आहे का इथं माझं रूपांतर परमेश्वर Yes, नक्कीच yes. करणार. ज्या स्थितीमध्ये मी बसलो त्या स्थितीमध्ये मी कधीच सुटणार नाही. देव एक वेगळ्या स्थितीमध्ये मला बाहेर येस. काढणार. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कम ऑन. कळतंय चर्च, कोण आमची दखल घेणार आहे? देव. देवाची इच्छा आहे का आज आम्हाला कळावं तुझं प्रार्थनेला येणं व्यर्थ नाही. कारण देह कधी कधी बोलतो काय मिळते प्रार्थनेला जाऊन, अरे इथंच काही समय तू राहशील, तुझं अस्तित्व बदलायला सुरुवात होणार. येस. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कम ऑन. कळतंय चर्च, जगामध्ये ऑलरेडी आपण काही वर्ष राहिलो आणि आम्ही पाहिलं का अस्तित्व बदललं नाही, घालवलं. येस. येस. पण ज्यास तुम्ही देवाकडे याल, देव स्थिती बदलणार. येस. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणून जगासारखं चर्चची तुलना करू नका, कारण मंडळी ही परमेश्वराची रचना आहे. Yes. आणि जसं आपण त्याच्या सहवासात या प्रार्थनेनिमित्ताने येतो, इथं परमेश्वर आमची दशा 100% बदलणार. येस. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कम ऑन. बदललं का नाही बदललं असते? येस. बदललं. म्हणजे एक समय होता का ते परिवार पूर्णपणे निराश, हताश, पण येशू होताच. येस. आणि येशूनी बाजू पडू दिली नाही, येशूनी बाजू उचलून धरली. येस. हालेलुया. आणि शेवटी ते म्हणले, अरे शेवटी द्राक्षरस पाणी टाकून देतात, पण तुम्ही उत्तम हा राखून ठेवला होता. येस. येस.
प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कम ऑन, कळतंय चर्च. उत्तम राखून ठेवला म्हणजे आमच्यासाठी पण उत्तम अजून. आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कम ऑन, कळतंय. येस. पिक्चर अभी बाकी है. कम ऑन, कळतंय. कारण लिहिणारा येशू आहे. येस येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. स्टार्टिंग खराब असेल पण जर येशू मध्ये आपण आहोत तर येशू स्थिती बदलणार आहे. येस आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आज वाटतंय तसं पण नेहमी तसं राहणार नाही. येस. कारण मी कोणामध्ये? देवामध्ये आहे. परमेश्वर करण्याचे. येस आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आज शून्य आहे, गोष्टी बंद आहेत, काही हालचाल नाही, काही वाट नाही, मन फ्रस्ट्रेट होणार पण स्वतःला मोटिवेट करा. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. जसं पाणी कुंडामध्ये आहे तसंच त्या कुंडामध्ये मी येशू मध्ये आहे. येस. प्रेज द हालेलुया. लॉर्ड. कुंड शुद्धीकरणाला दर्शवतो. कशाला? शुद्धीकरणाला. आणि येशूपेक्षा उत्तम शुद्धीकरण करणारा कोण आहे? येस. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कम ऑन, कळतंय. जर स्पिरिच्युअल मिनिंग त्याचा घेतला दगडी कोंड्याचा तर ते शुद्धीकरण, प्युरिफिकेशन. येस. मग येशूपेक्षा अधिक प्युरिफाय कोण करू शकतो? कोणीच नाही. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आणि जर आपण त्याच्या सानिध्यामध्ये आहोत तर गोष्टी टर्न होतील. येस आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आत्म्यातून आमेन का वरवर आमेन? आत्म्यातून. प्रेज द लॉर्ड. कम ऑन, कळतंय चर्च. स्वतःला मोटिवेट करा. येस. मी पण ज्यावेळेस माझ्या प्रेयरला बसतो ह्या घोषणा मी वारंवार देतो. येस. कारण आपण प्रेयरला बसणार तर सैतान पण प्रेशर घेऊन येणार, येस. भीती टाकणार, चिंता टाकणार, विचार टाकणार, त्याच गोष्टी पुन्हा विचारणार. पण माणसं नाही, जर हा समय मी प्रेयरमध्ये आहे, हा समय मी देवाच्या सानिध्यामध्ये आहे तर परमेश्वर गोष्टी टर्न करणार आहे. येस. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. देवा मला इथं उगाच बसवत नाही. देवाला पुढचा क्षण काहीतरी चांगला करायचा आहे म्हणून देवाने हा समय मला इथं बसवलं. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आणि जे आपण डिक्लेरेशन देऊ ते आमच्या लाईफ मध्ये प्रभू करणार. येस आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तुम्ही जे काही करता त्याच्यामध्ये विश्वास मिसळा. येस येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कमान, बदलल का अस्तित्व? येस बदलेल. आणि आपण पाहिलंय का देवाने लोकांच्या लाईफ टर्न केल्या. येस. ज्यांना संतती नव्हती देवाच्या सहवासात ते राहिले आणि प्रभूने ते बी त्यांच्यामध्ये उत्पन्न येस. केलं. हालेलुया. ज्यांचं घर नव्हते प्रभूने त्यांना घर दिलं. प्रोव्हाइड केले. ज्यांचे मॅरेज जुळत नव्हते परमेश्वर त्यांना मॅरेज दिले. चर्च. ज्यांचे फॅमिली तुटणार होते त्यांचे फॅमिली प्रभूने पुन्हा जोडले. उभे केले. ज्यांचे लेकरं वाया जाणार होते प्रभू त्या लेकरांना दिशा दिली. म्हणजे Yes. परमेश्वराचं मंदिर, प्रभूची सहभागिता आमचं अस्तित्व टर्न करणार. येस. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणून स्वतःला इन्करेज करा. आज काही आव्हान असतील पण आव्हान मला संपवणार नाही. इथून परमेश्वर मला 100% उंच करणार. येस आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कम ऑन, झालं का नाही झालं? येस झालं. टर्न केलं का नाही प्रभूने? येस. याचं रूपांतर चेंज केलं. येस. पाणी जर प्रॉपर्टीला काय म्हणू आपण, त्याला कलर नाही, काय नाहीये, कलर नाही. त्याला टेस्ट नाहीये. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कम ऑन, कळतंय चर्च. त्याला कलर नाही, त्याला टेस्ट नाही, पण देवानी कलरही आणला येस. आणि टेस्टही टेस्टही आणला. आणलं. आणि व्हॅल्यू कुठं होतं? घरच्या बाहेर. पण तिथून प्रभूने उचलून त्याला कुठं आणलं? मेजावर आणलं. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कम ऑन, कळतंय चर्च. त्याचं Yes. अस्तित्व प्रभूने काय केलं? बदललं. चर्च. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. मग जर त्याचं बदलू शकतो तो प्रभू माझंही बदलू येस शकतो. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. उगाच इश्यू मध्ये नाही. नाही. नेहमी स्वतःला म्हणायचं येस. मी उगाच येशू मध्ये नाही. मी जगात असतो मी केव्हाच मेलो असतो. येस. पण जर येशू मध्ये आहे तर उद्देशाने आहे. येस. येशू हालेलुया. मध्ये आहे त्याच्या महिमेसाठी आहे. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणून सैतान तुम्हाला भीती दाखवू शकत नाही, तुम्हाला निराश करू शकत नाही. जर मी येशू मध्ये आहे तर देवाचा काही ना काही उद्देश आहे. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आणि परमेश्वर तो 100% सिद्धीस नेईल आणि Yes. मी देवाचा महिमा पाहणार. येस आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तुम्हाला बोलावं लागणार चर्च. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. जरी पती दारूमध्ये आहे, घरात आर्थिक स्थिती वाईट आहे, कोणी आजारामध्ये, घरातलं वातावरण वागणूक चांगली नाही, पण तुम्ही कोणामध्ये? देवामध्ये आहे. म्हणा आहेत. येस आहे. ते वाईट वागतायत, ते वातावरण खराब आहे म्हणून निराश होऊ नका. तुम्ही येशूमध्ये आहात म्हणून आनंद करा. येस. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कारण त्यांच्यामुळे गोष्टी टर्न होणार नाहीत, तुमच्या येशूमध्ये Yes. असल्यामुळे गोष्टी बदलणार. येस आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तर सैतान काय करतो? याचं महत्व पटू देत नाही, त्याचं महत्व सांग. येस. माझ्या घरी असं आहे, माझे लोक असे आहेत, हा व्यक्ती तसा आहे, तो इतका दारुडा आहे, तो त्रास देणार आहे. ते म्हणतो ते नको सांगू, तू बघ का तू कुठे आहेस. येस. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. जर तू इथं आहे तर तिथलं रूपांतर परमेश्वर तुझ्याद्वारे नक्की करणार. येस आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. परमेश्वराचं महत्व आम्हाला असावं. येस. आणि जर तो विश्वास तुमच्याकडे आहे तर त्या गोष्टी हवी होणार नाही, त्याचं दुःख तुम्ही करणार नाही, याचा आनंद तुम्ही करणार. का जर मी येशूमध्ये आहे तर ती स्थिती माझ्यावर हवी होणार Yes. नाही. देव काहीतरी वेगळी साक्ष माझ्यासाठी येस. घेऊन येईल. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कम ऑन, किती लोकांना कळतंय चर्च?
कोणामध्ये येत आपण? देवामध्ये आहे. मग याचा आनंद करायचा का तिकडचं दुःख जास्त आहे? देवामध्ये असण्याचा आनंद करायचा. अरे हा आनंद मोठा. येस येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणजे तुझी आता प्रोसेस सुरू झाली. येस. कारण तू त्या कुंडामध्ये आणि काही समय कुंडात राहा म्हणजे तिथली स्थिती प्रभू बदलणार. येस हालेलुया. प्रेज द लॉर्ड. नाही लग्नात द्राक्षरस संपलं, लग्नात तो म्हणतो ते नको सांगू, आता पाणी कुठं चाललंय ते बघ. येस येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तुझी नजर त्या कुंडावर ठेव कारण इथं अस्तित्व बदलणार. येस आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. चर्च तिथं गोष्टी बदलल्या आणि बाहेरचं वातावरण बदललं. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आम्हाला इथलं महत्व नाही, कुठलं महत्व आहे? बाहेरचं. ऐकून तर घ्या. येस. टाइम तर द्या थोडा, सगळं सांगू तर द्या. अरे तू कोणात आहे येस. त्याला महत्व दे. येस हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. स्टोरी माहिती आहे म्हणून तर येशून तुला इथं आणलं. येस येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आपल्या जीवाची व्याख्या, आपल्या जीवाचा त्रास, निराशा कोणाला माहितीये? देवाला माहिती म्हणून आहे. देवाने इथं आणलं चर्च. Yes. नाही तू गेला असता एखाद्या लग्नाला, येस. तू झोपून गेला असताच, पण देवाने तुला उठवलं, देवाने तुला महत्व पटवलं, रस्ते मोकळे केले, घरात आज शांती दिली आणि तुला इथं आणलं. येस प्रेज द हालेलुया. लॉर्ड. हालेलुया. हे उगच नाही होत चर्च. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. येशू मध्ये कधीच कोणी उगच नसतं. येस. कारण जोपर्यंत तू आकर्षित नाही कोणी येशूकडे येऊ शकत नाही. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. देव आमची स्थिती बदलण्यासाठी इथं आणतो. येस आमेन. आणि जर तुम्ही लक्ष द्याल आणि विश्वास मिसळाल तर गोष्टी बदलतील. येस आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कमॉन, किती लोकांना कळतंय चर्च? सुरुवातीला प्रेज द लॉर्ड, देवाच्या कृपेने आम्ही चर्चसाठी, मंडळीसाठी जागा घेत आहोत. कारण अनेक वर्षापासून ही सेवा आम्ही करत आहोत आणि सध्या परमेश्वराच्या कृपेने भरपूर लोक येत आहे आणि आता तो वेळ आला आहे का मंडळीसाठी आम्ही जागा घ्यावी. जागा देखील आम्ही पाहिली आहे. तर आमची इच्छा आहे का तुम्ही देखील या कार्यात सहभागीदार व्हावे. का प्लीज तुमच्या अर्पणाद्वारे तुम्ही या कार्याला सहाय्यता करा, जेणेकरून मंडळीसाठी जागा घेण्यात येईल आणि तिथं प्रभूचं कार्य पुढे नेण्यात येईल. तर या ठिकाणी स्क्रीनवर माझा फोनपे किंवा गुगल पे नंबर आहे आणि त्यावर तुम्ही तुमचं जे काही अर्पण आहे देवाच्या महिमेसाठी पाठवू शकता. प्रेज द लॉर्ड. जसं आम्ही मिनिस्ट्री करायचो, जावळे सर 4-5 लोक असायची, म्हणायचो सर डिस्करेज नाही व्हायचं, हे वचन वाया जाणार नाही. जर देवा रेव्हेलेशन देतो तर प्रभू काही ना काही करून घेईल. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. हे वचन वाया जाणार नाही. नाही. देवाचं वचन आहे, प्रभू आपल्याकडून पेरणी करून घेतोय आणि ते वचन आज मी युट्यूबद्वारे चाललेत. येस. कारण लोक जे रिप्लाय देतात ना 5 वर्षापूर्वीचे मेसेज, 6 वर्षापूर्वीचे मेसेज, म्हणजे त्या समय जे करत होतो प्रभूने उगाच करून घेतलं का? नाही. आज त्याची कापणी मी करतो. येस हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. लोक ब्लेस होतात, लोक आनंदी होतात आणि लोकांना आवडतंय चर्च का प्रभू त्यांची काय घेतो? भेट घेतो. प्रेज द लॉर्ड. पण हालेलुया. त्या समय आम्हाला असं वाटायचं अरे 5च लोक आहेत, 10च लोक आहेत, अरे आज हा नाही आला, उद्या तो नाही आला. पण ते म्हणतो कोण आला नाही आला ते बघू नको, तू ते कर आणि तू माझ्या साडीत यात राहा. येस हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आज ते उगवतोय चर्च. येस. म्हणजे तो समय आमचा व्यर्थ गेला का? नाही. मग आज आमचाही समय हा व्यर्थ जाणार, नाही. उगवणार चर्च. येस आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. जर देवाची इच्छा सानिध्यात यावं तर देव बाप काही ना काही करणार. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. एक सुंदरसं उदाहरण घेऊ आपण आणि परमेश्वर त्याद्वारे आमच्याशी बोलल. योहान शुभवर्तमान याचा 8वा अध्याय. 3 वचन. तेव्हा शास्त्री व पुरुषी यांनी व्यभिचारात धरलेली एक बाई त्याच्याकडे आणली आणि तिला मध्ये उभी करून ते त्याला म्हणाले, हे गुरु, ही बाई व्यभिचार करीत असतानाच धरलेली आहे. ओके ना, स्टोरी आम्हाला माहिती आहे सर्वांना, हे आपण वाचलंय. येस. पापात होती, कशात होती? पापामध्ये होती. आणि बायबल सांगतं का नियमशास्त्राप्रमाणे तिला कशाने मारावं? दगडाने मारावं. म्हणजे मृत्यू तिच्या अत्यंत जवळ उभा आहे. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आणि प्रत्येकाने धोंड काय केली? उचलली. आणि त्या प्रत्येक धोंड एकच बोलते का मी तुझा काय घेणार आहे? जीव घेणार. पण त्या स्थितीमध्ये ती स्वतःहून नव्हती आली. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. अनफॉर्च्युनेटली तिला तिथं काय केलं? चर्च आणलं गेलं. आणलं. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पहा, उगाच आली का? नाही. तिच्या हिशोबाने उगाच आणलं. येस. त्या पुरुषाच्या हिशोबाने प्लॅनिंग नाही आणलं. येस. पण ते म्हणतो माझ्या हिशोबाने काहीच Yes, उगाच नाही, yes. काहीच प्लॅनिंग नाही. येस. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. सर्व माझ्या गौरवासाठी. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तिचं येणं सहज होतं, त्यांनी आणलं, त्यांचं येणं प्लॅनिंग नाही होतं, पण त्याच्यात देव आपला गौरव बघतो. येस. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तिला वाटलं होतं की आज माझा लाईफ काय होणार? संपणार. संपणार. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. मरण तिची वाट बघतोय, या स्थितीमध्ये ती उभी होती. पण बायबल सांगतं येशू मध्ये तिचं मरण प्रभूने जीवनामध्ये काय केलं? बदललं. बदललं.
प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्रत्येक दगड उभा होता आणि एकच बोलत होता का मी तुला काय करणार आहे, मारणार आहे. पण देवाच्या सानिध्यामध्ये उभा राहिल्यानंतर मरणाने पण आपली जागा टर्न केली Yes. आणि जीवन तुझ्या पुढे आलं चर्च. येस हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. ज्यांना मरणाची भीती वाटते चर्च, घाबरू नका. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. ज्यांच्या मागे आजार लागलेत, रिपोर्ट्स तुमच्या समोर उभे आहेत आणि ते म्हणतात का तुझं आयुष्य आम्ही ठरवलं तुला मारणार, पण ते तुला मारणार नाही. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. येशू मला मरू देऊ नको. येशू मरणाबरोबर आहे का तुझ्या बरोबर आहे? माझ्या बरोबर आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. येशू मरणाबरोबर नाही चर्च, येशू मरणाच्या विरोधात आहे. येस हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आम्हाला काय वाटतं, देवा मला मरू देऊ नको. देव म्हणतो मी कोणता इंटरेस्ट आहे तुला मारण्यामध्ये? माझा इंटरेस्ट मारण्यामध्ये, नाही. माझा इंटरेस्ट जीवन देण्यामध्ये. येस हालेलुया. मरण तर माझाही शत्रू आहे. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. का कारण येशूने त्याची नांगी काय केली? मोडली. मोडली चर्च. प्रेज द लॉर्ड. पण हालेलुया. आम्हाला वाटतं मरण कोण देतोय? देव येशू देतो. मला मरू देऊ नको. ते म्हणतो अरे तुला कळावं मी त्याच्या विरोधात आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. मी तुझं अस्तित्व संपू देणार नाही. तुझ्यातून मी आपला गौरव करून घेईन. येस. म्हणून ज्या लोकांसमोर असे काही रिपोर्ट आहेत आणि त्याद्वारे तुमचं जीवन तुम्ही निर्धार करतायत आणि ते दगडाप्रमाणे उभं आहे आणि म्हणतं का नाही मी तुला मारणार, मी तुला मारणार, चर्च आपण मारणार नाही. येस हालेलुया. प्रेज द लॉर्ड. कारण मरणाविरोधात आपल्या पहिले कोण उभा आहे? येशू उभा आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणून मरण मला मारू शकत नाही. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणून भीतीत जगू नका, दडपणात जगू नका चर्च. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कारण देव जीवन देणारा येस. आणि देव मारणाविरोधात आमच्या पहिलेपासून उभा आहे. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. देवाची इच्छा कधीच नव्हती चर्च आणि देवाने मरण नाही आणलं, हे मनुष्यामुळे आलं. कोणामुळं? मनुष्यामुळे. परमेश्वराने मरण आणलेलं नाही. नाही, हे मनुष्याच्या आज्ञाच्या उल्लंघनाद्वारेचा प्रवेश झाला. येस. पण देव त्याच्या विरोधात आहे चर्च. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणून परमेश्वर आम्हाला त्याच्या स्वाधीन होऊ देणार नाही. नाही, देव आम्हाला जीवन देईल. येस आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. जरी शेवटची घटका असेल तिथून प्रभू लाईफ देणार आहे. येस. तर त्यांनी सांगितलं ना, ऑलमोस्ट व्यक्ती काय झाला होता? मेला होता. मेला होता. नातेवाईक बोलून घ्या, पण देवाने तिथून लाईफ काय केलं चर्च? बदललं. बदललं. जर तुम्ही देवाच्या सानिध्यामध्ये आहात तर प्रभू मरणाला पण दिशा बदलायला आवल. येस आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कमावून किती लोकांना समजतंय चर्च? एक वचन वाचू म्हणजे आम्हाला आध्यात्मिकरित्या बळ मिळेल. करंथीकराचं पहिलं पत्र 15 अध्याय 21 वचन. 21 वचन. कारण मनुष्याकडून मरण आले. कोणाकडून? मनुष्याकडून. देवाने मारलं. देवाने असं का केलं? अरे देव म्हणतो व्यवस्थित वाच. येस. मरण माझ्याद्वारे नाही. नाही. देव कशाला मारल? देव तो मरणाला मारायला बसलाय. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आणि आपण म्हणतो कुणी मारलं? देवाने मारलं. पण सगळे काढा बरं, सगळे जीव लावून शोधतायत. शोधा. भेटलं नाही? सगळ्यांना भेटलं पाहिजे. मिळालं सर्वांना. कारण बायबल प्रत्येकाकडं पाहिजे. प्रत्येकाला बायबल उघडता आलं पाहिजे. आणि माझं तर आज असं प्रभू असं टाकत होता, उठवून डायरेक्ट म्हण प्रे कर. किती लोकांची इच्छा तसं व्हावं? सगळ्यांना काय आली पाहिजे? कारण ते म्हणतो जर स्थिती बदलणार आहे तर आत्मिक स्थिती पण बदलली पाहिजे. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. सगळ्यांना काय आली पाहिजे? प्रार्थना. प्रार्थना आली पाहिजे. वचन सगळ्यांना आलं पाहिजे. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कारण बाकी सगळं बदलतंय पण आध्यात्मिक दशा पण काय झाली पाहिजे? बदलली पाहिजे. बदलली पाहिजे चर्च. ओके, फोकस करू. रीड करा. 21 वचन. कारण मनुष्याकडून मरण आले. कोणाकडून चर्च? मनुष्याकडून. सगळे बोला कोणाकडून? मनुष्याकडून. हे देवाकडून आहे का? नाही. हे देवाकडून नाही, मनुष्याकडून आहे चर्च. Yes. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. देवाकडून जीवन आहे. येस. म्हणून असं म्हणू नका का देवा मी मरतोय. देव म्हणतो अरे ऐक त्या मारणाविरोधात तर मी पण उभा आहे. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तू एकटा नाहीयेस, तुझ्या बरोबर परमेश्वर आहे. येस आमेन. प्रेज द लॉर्ड. पुढे जा. म्हणून मनुष्याकडून मेलेल्यांचे पुनरुत्थानही आले. 22 वचन. कारण जसे आदामात सर्व मरतात तसेच ख्रिस्तात सर्व जिवंत केले जातील. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. मग ख्रिस्त मारण्यासाठी का जीवन देण्यासाठी? जीवन देण्यासाठी. मग चर्च मरणाला भिवू नकोस. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कारण जीवन देण्यासाठी देव उभा आहे येस. आणि देव आमचं आयुष्य वाढवणार. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणून जोही आजार, जी स्थिती मनात भीती भ्रांती टाकते, आपण त्याला भयभीत होऊ नये. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. परमेश्वर माझा लाईफ वाढवणार. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. जसं स्तोत्र 128 मध्ये तू तुझ्या लेकरांची लेकरं
पाहशील. प्रभू मी बिलीव्ह करतो आणि माझ्याबद्दल होणार. येस आमेन. प्रेज द लॉर्ड. का? हालेलुया. कारण मी कोणामध्ये? देवामध्ये आहे. मग परमेश्वर माझं अस्तित्व काय करणार? बदलणार. जे आजारमय शरीर आहे प्रभू ते काढून टाकल Yes. आणि जीवनमय शरीर प्रभू आम्हाला देईल. येस आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आपण ख्रिस्त शरीर घेतो. कोणतं? ख्रिस्त शरीर मग कोणाचं शरीर आहे? देवाचं शरीर हे आहे. मरणारं आहे का जीवनवालं आहे? जीवन देणारं आहे. प्रभू वचन घ्यायचं म्हणून कधीच घेऊ नका. येस. आत्मिक मर्म समजून ते घ्या. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आजचं वचन ज्या संदर्भात येणार आहे त्या विश्वास त्या वचनात ते क्लेम करून घ्यायचंच. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कमॉन कळतंय कारण त्याच्यामध्ये जीवन आहे ते Yes. अस्तित्व आमचं काय करणार? बदलणार. बदलून टाकणार. प्रेज द लॉर्ड. तिला वाटलं होतं मी मरणार पण ती मेली नाही. नाही. देवाने तिला आयुष्य दिलं. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तोच परमेश्वर देव आमचं आयुष्य वाढवणार. येस आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आणि कोणामध्ये आपण? देवामध्ये आहोत. जर देवामध्ये आहे तर प्रभू टर्न करतात. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कमॉन किती लोकांना समजलंय वचन? कळतंय चर्च? नाव सेकंड गोष्ट तिला पहिली कशातून वाचवलं? मरणातून. 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 कशातून? मरणातून. सगळे बोला. मरण समोर होतं. काय समोर मरण समोर होतं? होतं. प्रभूने तिला पहिले मरणातून मरणातून वाचवलं. वाचवलं. आता दुसरी गोष्ट चर्च तिचं रिस्पेक्ट नव्हतं. काय नव्हतं? रिस्पेक्ट नव्हतं. म्हणजे ह्या पापाद्वारे तिने समाजामधून आपलं आदर, रिस्पेक्टला काय म्हणू आपण? आदर सन्मान. बरोबर, सन्मान, हे व्हॅल्यू तिचं संपलेलं होतं. येस. कारण ज्याप्रमाणे त्या स्त्रीला ओढलं पकडलं, ज्या प्रकारे तिच्याशी ते लोक वागत होते, याद्वारे तिचं समाजामध्ये कोणत्याच प्रकारचा सन्मान रिस्पेक्ट उरलेला नव्हता चर्च. पण ज्या वेळेस ती प्रभूच्या सानिध्यामध्ये राहिली तिथून परमेश्वराने तिचं रिस्पेक्ट पण काय केलं चर्च? बदलून टाकलं. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणजे तिचं कॅरेक्टर परमेश्वराने टर्न केलं चर्च. येस. जे अपमानास पात्र होतं ते गौरवास पात्र करून येस. टाकलं. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कोणा सानिध्यामध्ये आली? देवाच्या सानिध्यात. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. इथं ज्यावेळेस ती आली प्रभूनी मरणापासून तिला काय दिलं? वाचवलं. आणि तिचं जी ओळख होती ती बदलून टाकली. येस. पहिले पापासाठी, कशासाठी? पापासाठी. वाईट कामासाठी ती ओळखल्या जायची. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पण येशू मध्ये तिचं अस्तित्व प्रभूनी काय केलं? बदललं. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कधी कधी लोक येशूपासून दूर पळतात. येशूपासून दूर नको पळू, तुझ्या सवयींपासून दूर पळ. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कम ऑन, कळतं? काही लोक म्हणतात नको माझ्यामुळे गडबड, मी लांब थांबतो. अरे तू लांब नको, तुझ्यातल्या गडबडी लांब कर. येस. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कम ऑन, कळतंय चर्च? लोकांना वाटतं मी लय भारी डायलॉग मारला. नाही, मी लांब लांब. अरे तू लांब लांब नाही, तुझ्यातली गडबडी लांब लांब कर. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. ही पापी म्हणून मी लांब लांब, तू लांब लांब नको. आतमधला जो पाप आहे ते लांब कर. येस. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कारण देव अस्तित्व बदलतो चर्च. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. नाही, आम्ही चर्चला येत नाही, मी नीतिमान नाही, मी पापी, मी घरीच राहणार. येस. अरे तू लांब नको राहू, तुझ्यातल्या सवया लांब लांब कर. कर. आणि त्या कधी होतील? जास्त कोणामध्ये येशील? येशूमध्ये येशील. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. येशूमध्ये अस्तित्व बदलतं, घरी राहून अस्तित्व नाही बदलत. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणून देवाचा सहवास खूप गरजेचा आहे चर्च. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. घरी बसून तू डबल वाढशील, लाईफ टर्न होणार नाही. नाही. मी पहिले निर्णय घेतो, ठाम होतो, मग येशूकडे येतो. पवित्र आत्मा बिना तू निर्णय घेणार आहे का? नाही. तू स्वतःला 2 पावलं पण चालू शकत नाही. तू देवाच्या ताकदीवरच निर्णय घे. येस. म्हणजे तुझे भेद प्रभू सिद्धीच नाही. येस. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कमॉन, किती लोकांना कळतं? अनेक लोक स्वबळावर आत्मिक जीवन जगतात. स्वबळावर आत्मिक जीवन जगल्या जात नाही. तुझ्या अशक्तपणात पवित्र आत्मा तुला सशक्त करणार आहे. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणून देवाला कधीच सोडू नका. Yes. नाराज असेल तर डबल भाकर का Yes. आणि डबल प्रार्थनेला या. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कारण अस्तित्व देवामध्ये बदलतं. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कमॉन, कळतं चर्च? तिची ओळख पापमय स्त्री होती, पण देवाने तिची ओळख काय केली? बदलली. वाचूया, खूप सुंदर या ठिकाणी. मार्क 14वा अध्याय 9th वचन. 9वे वचन. आणि मी तुम्हाला खचित सांगतो की सर्व जगामध्ये जेथे कोठे हे शुभवर्तमान गाजवले जाईल तेथे ह्या बाईने जे केले आहे तेही हिच्या आठवणीसाठी सांगितले जाईल. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आता खूप सुंदर आहे. पहिले कशासाठी फेमस होती? पापासाठी. कमा सगळे बोला. पापासाठी. पण देव म्हणतो आता कोणा सानिध्यामध्ये आली? देवाच्या सानिध्यात. पहिले सानिध्यामध्ये आली, प्रभूने तिचं मरण जीवनामध्ये बदललं. येस. पुन्हा सेकंड वेळेस कोणा सानिध्यामध्ये आली? येशूच्या सानिध्यामध्ये. आणि प्रभू म्हणतो आता तुझी जुनी ओळख मी पूर्णपणे काय करतो? बदलून टाकतो. आणि इथून पुढं तू त्या गोष्टींसाठी नाही, हे जे तू आज केलं ना, Yes. ह्या गोष्टीसाठी तू ओळखली जाशील. येस. हालेलुया.
प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणजे जी पापासाठी ओळखणारी होती ती देवाच्या महिमेसाठी ओळखले जाते. येस. हालेलुया. आणि ती आमच्यासाठी रोल मॉडेल आहे का देवाची महिमा कशी करावी. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कोणी बदललं अस्तित्व. येशूने बदललं. कोणा सानिध्यात बसली. येशूच्या सानिध्यात. कम ऑन चर्च. येस. आमची ओळख प्रभू बदलल. येस. हालेलुया. आज घरामध्ये रिस्पेक्ट नाहीये का. प्रभू मध्ये बसा, तुमचा रिस्पेक्ट दे तुम्हाला मिळून देईल. येस. आमेन. तुम्हाला लोक मोजत नाहीत, तुम्हाला लोक धरत नाही. तुमची ओळख निंदा करणारा आहे, शिवा देणारा आहे, दारू पिणारा आहे, वाईट कृत्य करणारा आहे, लबाडी करणारा आहे, इकडचं तिकडं करणारा आहे. वेगवेगळ्या प्रकारे लोकांनी तुम्हाला संबोधन केलं असेल Yes. आणि लोक तुमचं व्हॅल्यू धरत नाही. नाही. पण परमेश्वरकडे जस्ट याल ना, परमेश्वर ती ओळख पूर्णपणे पुसून नवीन ओळख आम्हाला देऊन येस. टाकेल. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. देव म्हणला का जिथं कुठं वचन जाईल तू जे आज केलं त्याबद्दल बोललं जाईल. येस. हालेलुया. तुझं पाप नाही. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तू महिमा जी केली आणि महिमा कशी करावी हे त्याबद्दल लोक सांगतील. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कुणी अस्तित्व बदललं. येशूने. मग आज जर आमचं जीवन असं काही चर्च का जे लबाडी करणार आहे, निंदा करणार आहे, हेवा करणार आहे, सवय जात नाही. काय जात नाही. सवय जात नाही. जर तुझी सवय जावी, तुझा स्वभाव बदलावा, तुझं व्यसन तुटावं, तर तुला देवाच्या सानिध्यातच परिवर्तन मिळणार. येस. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कारण देवच आहे तुझी ओळख काय करणार. बदलणार. बदलणार चर्च. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. किती लोकांना समजतंय चर्च. कोण टर्न करणार. येशू. परमेश्वर टर्न करू शकतो. येस. कमा तिची ओळख बदलली का नाही. येस. बदलली. आपली ओळख बदलली गेली पाहिजे का नाही. येस. गेली पाहिजे. मग तुम्ही कुंडामध्ये या. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पण आपलं असं कुंडात टाकलं का तू बाहेरच पडतोस. कमान कळतंय. पाणी ओतताना अर्ध पाणी कुठे पडतंय. बाहेर. अरे नीट पड कुंडात. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कमान कळतंय. 1.5 तास देतो पण क्वालिटी दे त्याच्यात. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कुंडात बसायलाच तू. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणून आब्रामाने त्याच्या लेकराला बांधलं पहिले. येस. तू म्हणला काय असं विधीवर झोपणार नाही. नाही, याला बांधतो पहिले आणि मग विधीवर झोपवत. तसं करावं लागणार त्याच्यात. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कारण लोक तर म्हणतात ना इशू अस्तित्व बदलतो, याचं का नाही बदला ना अजून. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कारण नीट विधीवर झोपानाच हा लगेच खाली येत, लगेच खाली येत. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. वचन जर आत्म्यात जाऊ लागलं ना चर्च, आतमध्ये ट्रान्सफॉर्मेशन येणार. येस. हालेलुया. कारण देवाचं वचन उकळ्या फोडणार आहे, येस. आमेन. जीवन टर्न करणार आहे चर्च. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. एक गीत का नाही व्हायना, असं टच करून जातं पण आपले टचच व्हायनात. आराधना मिस, वचन मिस, प्रार्थना मिस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. असा प्रभूच्या संपर्कात ये का लाईफ टर्न झालं पाहिजे. येस. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कमॉन कळतंय. जक्कई बरोबर असं झाड निवडून बसला तो म्हणला आय टू आय कॉन्टॅक्ट झाला पाहिजे. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पण उंची कशी होती. छोटी होती. या पापामुळे आपली उंची कशी झाली. वाढ. छोटी झाली चर्च. व्हॅल्यू नाही. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पहा देवामध्ये पापाला व्हॅल्यू नाही पण पापी माणसाला व्हॅल्यू आहे. येस. हालेलुया. कोणामध्ये. देवामध्ये. देव पापाला व्हॅल्यू देत नाही नाही. पण पापी माणसामध्ये प्रभू इंटरेस्ट दाखवतो. येस. येस. पण जगात तसं नाही. ते पापालाही मोजत नाही पापालाही मोजत नाही. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कमॉन कळतंय चर्च. जग पापाला पण मोजत नाही आणि पाप्याला पण मोजत पापाला पण ते व्हॅल्यू देत नाही. पण येशू तसं नाही चर्च. येस. येशू पापाला व्हॅल्यू देत नाही पण पापी व्यक्तीमध्ये इंटरेस्ट दाखवतो. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कारण देवाची इच्छा आहे चर्च सानिध्यामध्ये जर येणार नाही तर अस्तित्व बदलणार कसं. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. किती लोकांना समजतं चर्च. कळतंय. देवाची इच्छा आहे चर्च का तुम्ही कोणा सानिध्यामध्ये या. देवाच्या सानिध्यात. जस्ट तुम्ही सानिध्यामध्ये याल. पापाला सानिध्यात घ्यायची गरज नाही. तुम्ही टर्न झाले तर पाप ऑटोमॅटिक टर्न होऊन जाणार. येस. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कमॉन कळतंय. येशू जक्कईच्या घरी जाऊन त्याचा पैसा काढला का पहिले बाहेर. नाही. तो म्हणतो पैसा नाही काढायचा, पाप नाही काढायचं, पहिले जक्कईला बाहेर काढायचं. येस. आणि जक्कई बाहेर आला तर ऑटोमॅटिक पाप बाहेर येणार आहे. येस. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. ते पाप घरातून गेलं का नाही गेलं चर्च. गेलं. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कमॉन कळतंय. बायबल सांगतं का तो झाडावर बसला. कुठं बसला. झाडावर बसला. तो झाडावर बसला होता. कुठं. झाडावर. येशू त्याच्यापर्यंत गेला चर्च. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आणि पहिले त्याला टर्न केलं आणि मग ऑटोमॅटिक घरातलं पाप काय झालं. निघून गेलं. निघून गेलं. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणजे त्यांनी पण थोडा समय कोणात व्यतीत केला. येशूमध्ये. आणि त्याचं पण ओळख प्रभूने काय केली. बदलली. कारण पापाला व्हॅल्यू नाहीये चर्च.
आणि जगामध्ये पापी व्यक्तीला पण व्हॅल्यू, नाही. पण परमेश्वरामध्ये आल्यानंतर हा व्हॅल्यू प्रभू रेस करणार. येस, हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कधी काही लोकांना वाटतं घरात रिस्पेक्ट नाही, घरात रिस्पेक्ट नाही. तू येशूमध्ये ये. येस. कोणामध्ये ये? येशूमध्ये ये. जर तू येशूमध्ये प्रॉपर आला ना, तुझं लाईफ ऑटोमॅटिक टर्न होईल. येस. आणि तुला 100% प्रभू जर तुला अनॉइंट करल तर तुला समाजामध्ये आदर भेटणार. येस, आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पण जर तू देवात येत नाही तर अस्तित्व पण बदलल्या जात नाही. नाही. जर येतो तर असा ये का तुझं लाईफ टर्न झालं पाहिजे. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कम ऑन, प्रभूने केलं का नाही केलं? येस, केलं. ज्यावेळेस जक्कईच्या घराच्या आत येशू गेला, बाहेर काही परुषी लोक उभे होते आणि ते म्हणले हा पाप्याच्या घरी गेला. कोणाच्या घरी? पाप्याच्या घरी. पण येशू गेल्यानंतर येशू म्हणतो आज या घराला काय प्राप्त झाले? तारण प्राप्त आणि झाले. तिथून त्या घराची ओळख प्रभूने काय केली? बदलली. कारण जक्कई म्हणजे पवित्र, येस. जक्कई म्हणजे पवित्र किंवा नीतिमान, पण त्याची ओळख हरवली होती. पण ज्यास येशू आला त्याचं अस्तित्व त्याला पुन्हा भेटलं. येस, हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्रभूला येऊ द्या चर्च. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. येशू आला का सवय तुटतील. येस. पण आम्ही म्हणतो पहिले सवय तोडतो आणि मग येशूला घेतो. अरे असं गणित नाहीये. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. लोक येशूमध्ये याच्या पहिले काय म्हणतात? पहिले काय सोडतो? सवय सोडतो. पास्टर सवय सोडल्या का या? हे उलटे काम बंद करतो 3 महिन्यात आणि लगेच कोणाला येतो? येशूमध्ये येतो. अरे पहिले येशूला घे मग ते तुटणार. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. हे गणित तुला सैतान सांगून गेलाय. कोण? येस, सैतान सांगून गेला. हे सैतान सांगून गेलाय. सैतानचं नको ऐकू, पहिले येशू येऊ दे. येस. मग तुझं रूपांतर होणार आणि तुझं अस्तित्व काय होणार? बदलणार. लोक म्हणतात अस्तित्व बदलतो मग कोणात येतो? येशूत येतो. तसं होत नाही चर्च. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. बाप्तिस्मा घेणार आहे पण तयारी करतोय पहिले. हे सगळं सोडतो आणि मग मी बाप्तिस्मा घेतो. अरे तू तुझं अस्तित्व कसं काय बदलशील? मग देव कशासाठी बसला? आणि देवाने काय होत असतं मग व्हायला तू तुझं अस्तित्व बदलू शकतो तर. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कम ऑन, कळतंय चर्च? नाही, मनाची तयारी चालली. आता किती वर्ष तयारी करतो? आता येशू यायचा टाइम झालाय. कोरोनाची एक लाट पण येऊन गेली, धक्का देऊन पण गेली का आता तरी तयार हो. पण तुझ्या मनाची तयारी चालली अजून. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तू बरोबर कॉन्टॅक्ट मध्ये याय ना अजून येशूच्या. प्रेज द लॉर्ड. येशू अस्तित्व काय करतो? बदलतो. म्हणून पहिले अस्तित्व बदलत बसू नका, पहिले येशू मध्ये या. येस. आणि येशू मध्ये आलं कसे ती 100% बदलणार. येस, आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. चर्च हे व्यसन सोडण्यास देव मदत करणार. येस. आमच्या हिशोबाने आम्ही अशक्त आहोत. आमच्या ब्लड मध्ये ती सवय लागली. ते निकोटीनचा प्रभाव आहे आपल्यामध्ये का वारंवार ते आपण घ्यावं करावं. पण ज्या येशूमध्ये याल ना, हे सर्व तुमच्या रक्तातले ऍडिक्टिव्ह एजंट्स प्रभू नष्ट करणार. येस, आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आणि तुम्हाला पुन्हा ती इच्छा होणार नाही चर्च. येस. प्रेज द लॉर्ड. देव तुम्हाला अद्भुतरित्या बाहेर काढल आणि असं बाहेर काढल का तुम्ही लोकांना बाहेर काढणारे बनता. येस, आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. ज्या देव बदलतो ना, चर्च पूर्ण टर्न करतो. येस. प्रेज द लॉर्ड. कमॉन, किती लोकांना कळतं चर्च? प्रभूने तिला टर्न केलं का नाही केलं? येस, केलं. जस तिचं लाईफ बदललं चर्च. ती पापात नाही, ती स्त्री पापात नाही, कशात ओळखली गेली? गौरवामध्ये. प्रेज द लॉर्ड. तोच परमेश्वर देव आपला. येस. पण आपण कोणा सानिध्यात यावं देवाच्या आणि सानिध्यात. जर आहे तर म्हणावं का देव गोष्टी बदलणार. येस, आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. जर या विश्वासाने मी आलोय का प्रभू बोल माझ्याशी, तर देव आप नक्की बोलतो चर्च. येस. आणि दरवेळेस मी जसं मध्ये स्टडी मध्ये रोज सांगायचो का विकेट घेऊन जातो प्रत्येक वचन. येस. काय घेऊन जातं? विकेट घेऊन जातो. म्हणजे असं वाटतं का आज माझी विकेट पडणार नाही. नाही का, मी आता बऱ्यापैकी चांगला प्रभू येशू मध्ये झालोय. पण असं काही वचन येतं का परत विकेट जाते. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. असं रोज आमचंही होतं चर्च. जरी मी तुम्हाला शिकवत आहे पण जसं देवाच्या पायापाशी बसतो पुन्हा प्रभू काय घेऊन जातो? विकेट घेऊन जातो. अरे नाही, इथं काम करावं लागेल, येस. इथं बदलावं लागेल. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. देव टर्न करू शकतो. कमॉन, करू शकतो का नाही? येस, करू तुम्ही शकतो. देवाला सादर तर व्हा. देवा समोर तर या चर्च. लॉर्ड गोष्टी बदलून टाकत. येस, आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तिने परवा नाही केली चर्च की हे लोक मला काय म्हणतील. तिला माहितीये का आज जर मी इथं गेले नाही तर माझं अस्तित्व बदलणार नाही. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणून तिने कोणाचं घर हे पाहिलं नाही. ती महिमेसाठी तिथं आली. गेली आणि तिचं अस्तित्व प्रभूने टर्न केलं. येस. आता ती यासाठी गेली होती का लोकांनी मला चांगलं म्हणावं, नाही. पण देवाने टर्न केलं का नाही केलं चर्च? येस, केलं. प्रेज द लॉर्ड. तोच परमेश्वर आम्हाला दारूतून, गुटख्यातून, सिगरेटमधून, व्यभिचारामधून, ज्याही प्रकारचं पाप आहे, ज्याही प्रकारच्या वाईट गोष्टी आहे, जेही आमच्यामध्ये अशक्तपणा आहे, येशू आल्यानंतर तिथं प्रभू आम्हाला बळ देईल आणि पुन्हा ती गोष्ट आपण करू शकणार नाही. येस, आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आणि येशू स्थिती 100% बदलतो. येस. प्रेज द लॉर्ड. देव हालेलुया. म्हणतो आजपासून तुझी ओळख काय झाली? बदलली. बदलली. प्रेज द लॉर्ड.
किती लोकांना समजलं? कमॉन, कळतं चर्च? येस. पहिले कशापासून वाचवलं? पापापासून, मरणापासून. मरणापासून, कशापासून? मरणापासून दुसरं तिची ओळख काय केली? बदलली. बदलली. आणि तिसरी गोष्ट तिची आर्थिक स्थिती प्रभूंनी बदलली. येस. काय बदललं तिचं? आर्थिक स्थिती. कशा प्रकारे? आता पहा, पापी आहे, काय आहे? पापी आहे. आणि कोणतं काम करायची? व्यभिचाराचं. सगळं बोला, कोणतं? व्यभिचाराचं. आता रिझन वेगळं आहे. स्वखुशीने तर कोणी ते करत नाही. येस. मे बी कशासाठी? पैशासाठी. कोणी पाहणार नसल, कोणी विचारणार नसल का त्या समय आक्रमण व्हायचे, आईबापांना काय करायचे? मारायचं. मारून टाकायचे. अशा मुलींबरोबर वाईट कृत्य करायचे आणि समाज त्या लेकरांना मुलींना काय करायचा? टाकून द्यायचा. आणि शेवटी तिच्याकडे पर्याय नसायचा आणि आपल्या जीवाच्या उपजीविकेसाठी हे लोक अशा प्रकारचा व्यवसाय करायचे. येस. कमान, कळतंय? खुशीनीच करत असेल असं नाही. नाही. कशासाठी? पैशासाठी. पैशासाठी. पण येशूने काय केलं? ज्या समय तिचा काय वाचवला? जीव वाचवला. जीव वाचवला. तिचा जीव काय केला? वाचवला. प्रभू जाताना एक गोष्ट बोलून गेला. येस. काय बोलून गेला? पुन्हा पाप करू नकोस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. चर्च पाप कशासाठी करत होती ती? पैशासाठी. आता येशूने काय बंद केलं? पाप बंद केलं. येशू म्हणला पुन्हा पाप करू नकोस. मग चर्च पाप करू नको. तिची उपजीविका कशी चालणार? येस. किती लोकांना समजतं? कारण जरी ती पाप करते पण त्या पापावरती काय करते चर्च? जगतीये. जगते. देव म्हणला का पाप करू नकोस. देवा, तू तो सोर्सच बंद करून टाकला. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पण चर्च कोणा सानिध्यामध्ये आली होती? देवाच्या सानिध्यात. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. जस्ट माणूस देवाच्या सानिध्यामध्ये येतो. परमेश्वर फक्त मरणापासून नाही, प्रभू फक्त ओळखीपासून नाही, परमेश्वर पूर्ण जीवन बदलून टाकतो. येस. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. परमेश्वराने पूर्ण स्थिती तिची काय करून टाकली? बदलून टाकली. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणजे जीवन तिला मिळालं, पाप तिच्यातलं गेलं. गेलं, तिची ओळख बदलली. बदलली. आणि फक्त एवढंच नाही, तिची आर्थिक स्थिती पण देवाने काय केली? बदलली. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कुठं लिहिलंय असं? वाचू या ठिकाणी आपण. मार्क काढू 14 अध्याय 3 वचनापासून. 3 वचन. आणि तो बेथानीमध्ये कुष्ठरोगी शिमोन याच्या घरी होता. तेव्हा तो जेवायला बसला असता कोणी एक बाई जटामासीच्या बहुमोल सुगंधी तेलाची अलाबास्त्र कुपी घेऊन आली. तिने ती कुपी फोडून ते तेल त्याच्या डोक्यावर ओतले. चर्च तिने काय आणलं? तेल आणलं. सगळे बोला, काय आणलं? सुगंधी तेल आणलं. हा, दाखव बॉटल, दाखव बॉटल. काय आणलं चर्च? तेल आणलं. स्वस्त नाही चर्च. येस. हे जे परफ्यूम आहे, हे जे अल्बस्त्र आहे, हे स्वस्त नाही. असं म्हणतात. 300 शेकेल. किती? 300 शेकेल. 300 शेकेलचं ते आहे. पाप करू नकोस. म्हणजे आर्थिक पुरवठा काय झाला होता? बंद झाला होता. पण तरी चर्च तिने किती आणलं? 300 शेकेल आणलं. कमॉन, कळतंय चर्च? म्हणजे आर्थिक स्थिती पण तिची काय झाली? बदलली. हालेलुया. कमॉन, हे कळतं मी जे मांडण्याचा yes. प्रयत्न करतो. येस. प्रभू म्हटला तर काय करू नकोस? पाप करू नकोस. पाप करू नको. आता पाप तर काय झालं? बंद झालं. म्हणजे आवक पण काय झाली? बंद झाली. पण तरी तिची काय बदलली? परिस्थिती बदलली. कुणी बदलली? येशूने बदलली. 300 शेकेल येस. एवढं महागडं तिने परफ्यूम प्रभूच्या गौरवासाठी आणलं. येस. हालेलुया. मग परमेश्वर तिच्या आर्थिक स्थितीमध्ये पण काय टाकला चर्च? हात. कमॉन, कळतं? येस. ज्या वेळेस तुम्ही देवाच्या सानिध्यामध्ये याल, प्रभू एक नाही सगळी गोष्ट बदलून येस. टाकल. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्रभू असं नाही का फक्त एका घरात प्रकाश टाकल, सर्व जीवनातले भाग आहेत ना प्रकाशमय करून टाकल. येस. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. हे रोगिष्टपणा प्रभू काढून टाकल, ही दारिद्र्य प्रभू काढून टाकल, Yes. ही जी ओळख आहे प्रभू ही बदलून टाकल आणि पूर्ण लाईफ परमेश्वर ट्रान्सफॉर्म करून येस. टाकल. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. येशू येतो ना पूर्ण प्रकाशमय करतो. येस. आमेन. प्रेज द लॉर्ड. प्रभूचा प्रकाश पार्ट टाइम नाही चर्च. येस. आता लाईट गेली म्हणून आपल्याला किती लाईट लावावी लागती? एक. एकच. पण येशूचा असा लाईट नाही चर्च. येस. आमेन. येशू सगळ्या भागाला प्रकाशमय येस. करणार आहे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आता माझी शूटिंग घ्यायची म्हणून मला प्रकाशात ठेवलं. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पण येशू तसं करत नाही. येशू सगळ्या भागाला प्रकाशमय येस. करतो. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. येशू येईल ना प्रत्येक स्थिती बदलणार. येस. वागणं बदलल, बोलणं बदलल, आर्थिक स्थिती बदलून जाईल, लोकांचा तुमच्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलून जाईल चर्च. Yes. लोक तुम्हाला व्हॅल्यूज देतील. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कमॉन, किती लोकांना कळतं? पण येशूद्वारे, कोणाद्वारे? येशूद्वारे. यासाठी चर्च येऊ नका का इथं सगळे प्रेज द लॉर्ड करतात लगेच मोठेपण भेटतात. तशी व्हॅल्यू चेंज नाही चर्च. जीवन बदलून. कशी? जीवन बदलून. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. ते व्हॅल्यू इम्पॉर्टंट आहे. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. मग नाही तर मीटिंगच्या स्टेजच्या मागे पुढे भरायचं प्रेज द लॉर्ड बदल, प्रेज द लॉर्ड बदल. तशी व्हॅल्यू नको. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. मग तू देवाच्या सानिध्यात नाही आला अजून.
प्रेज द लॉर्ड. हालेलुया. खरा देवाच्या सानिध्यात ये, Yes. तुझं रूपांतर देव करणार. येस आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. देव बाप तुम्हाला उंच करणार चर्च. येस. आणि देव दैवरित्या तुम्हासाठी नेहमी मार्ग मोकळे येस करणार. आमेन. का? कारण कोणा सानिध्य आहे? देवाचं सानिध्य आहे. जो देवाच्या सानिध्यात आहे, परमेश्वर त्याला 100% पोचपावती देतो का तू माझ्या फेलोशिप मध्ये, येस. का त्याचं लाईफ काय होऊन जातं? बदलून जातं. बदलून जातं. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. किती लोकांना कळतं? पेत्राच्या जहाजात कोण आला? येशू आला. आर्थिक स्थिती बदलली. येस. नंतर म्हणतो मी कसा आहे, पापी आहे. म्हणजे काय बदललं? जीवन बदल. आणि येशू मध्ये येशू मला कोणाच्या मागे चल, माझ्या मागे मग चल. व्यवसाय बदलला. येस. आणि सेवकाई पण त्याची काय झाली? बदलली. म्हणजे सर्व काही प्रभूंनी बदललं. येस. स्वभाव बदलला, आर्थिक स्थिती बदलली आणि त्याची ओळख पण लोकात काय केली? चर्च. बदलून टाकली. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. येशू आमचं अस्तित्व बदलणार. येस आमेन. तुटलेला संसार असू द्या, तुटलेल्या गोष्टी असू द्या, जर आम्ही देवाच्या सानिध्यामध्ये येतो तर ते प्रत्येक स्वभाव पण प्रभू बदलून टाकत. येस आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कारण कोणाच्या फेलोशिप मध्ये आपण, देवाच्या. मग देव करणार चर्च. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आगीत हात टाकला चटका बसतो का नाही बसत? येस बसतो. पाण्यात हात टाकल्यावर हात ओला होतो का नाही होत? येस. एकदा पाण्यात हात भिजणार नाही ना आगीत हात टाकून आग लागणार नाही, Yes. पण देवाच्या सानिध्यात जाऊन बदलणार नाही असं होणार नाही. येस आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पण देवाने दोन्ही दाखवलं, पाण्यातून गेले तरी ते भिजले नाही येस. आणि आगीत राहिले तरी ते भाजले नाही, येस. पण देवात राहिल्यानंतर जीवन बदलणार नाही असं येस होणार नाही. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कम ऑन, कळतंय चर्च, आपण देवामध्ये आहोत. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आणि देव गोष्टी बदलणार आहे. येस आमेन. प्रेज द लॉर्ड. कम ऑन, कळतंय? उगाच आहे का आपण? नाही. नाही चर्च, ही देवाची योजना आहे. येस. प्रेज द लॉर्ड. जर मी इथं आहे तर प्रभू करणार. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. 100% आम्ही साक्षीच्या दिशेने चाललोय. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. जे काही आहे प्रभू टर्न करणार. रिपोर्ट्स आहेत बदलतील, जॉब आहे प्रमोशन होणार, बिझनेस आहे प्रभू ग्रोथ करणार, घरातली गडबडी आहे प्रभू मोकळी करणार, स्वभाव आहे प्रभू चेंजेस आणणार. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कोणा सानिध्यामध्ये? देवाच्या सानिध्यात. देव करणार चर्च. येस. कम ऑन, किती लोक बिलीव्ह करतात येस. प्रभू करणार चर्च? येस करणार. तर विश्वास आहे तर प्रभू नक्की करणार. येस. आज त्या विश्वासाने आपण प्रे करू. उभा राहूया. हे देवा तुला महिमा, तुला स्तुती. थँक्यू फादर. जे ऑनलाईन पाहतायत, जे TV YouTubeने पाहतायत, चर्च हा समय आशीर्वादित होण्याचा आहे. हा समय तुमच्या जीवनात साक्ष घडण्याचा आहे, कारण तुम्ही देवाच्या सानिध्यामध्ये आहात. आपण सर्व देवाच्या सानिध्यामध्ये आहोत. जीसस. प्रभू माझं पण लाईफ तू टर्न करणार आहे. हो दे बाप्पा. हो, चर्चचं पण लाईफ तू टर्न करणार आहे. येस कारण जीसस. चर्च पण देवा तुझ्या सानिध्यात राहणार आहे. येस आमेन. हो प्रभू, याचं रूपांतर तू करणार आहे. येस. देव ते सगळं बदलत सुरुवात Yes, करत amen. आहे. आजपासून, या समयापासून येशूच्या नावाने या प्रत्येकाच्या लाईफ वर मी डिक्लेअर करतो येस जीसस. का ज्या स्थितीमध्ये आहात ती स्थिती राहणार नाही. येस येस सर. देवबाप ही स्थिती टर्न करणार. येस आमेन. कारण हा समय मी जगात नाही, टीव्ही मध्ये नाही, देहामध्ये नाही, Yes, मी yes. माझ्या बापाच्या पायापाशी आहे. Hallelujah. देवाचा मुख प्रकाश मजवर आहे. Yes, माझ्या amen. अवतीभोवती जो अंधार आहे, Yes, भीतीचं yes. वातावरण आहे, Yes, मृत्यूची yes. छाया आहे, Yes, आता ही Father. जास्त वेळ राहणार नाही. देवाचा प्रेझेन्स, देवाचा प्रकाश मला सर्वपासून मोकळा करत Yes, आहे. amen. आता जीवन माझ्या बाजूने उभं आहे. Hallelujah. आता आशीर्वाद माझ्या बाजूने उभे Yes, आहे. yes, आता Father. देवाचा वैभव, देवाची महिमा मी पाहणार आहे. Yes, yes, माझ्या amen. कुटुंबातली स्थिती परमेश्वर बदलणार Yes, आहे. amen. माझ्या कुटुंबातलं वातावरण प्रभू चेंज करणार आहे. Hallelujah. जे देवापासून दूर आहेत, जे Yes, देवाला yes. नावं ठेवणारे आहेत, Yes, हो जे देवाचा विरोध करणारे आहेत, Yes, yes, त्या yes. सर्वांना परमेश्वर टर्न करणार Yes, आहे. amen. माझा विश्वास आहे, माझं देवाच्या सानिध्यामध्ये येणं व्यर्थ नाही. Yes, माझ्या yes, देवाचा तेज माझ्यावर व्यर्थ नाही. Yes, amen. परमेश्वर रूपांतर करतोय आणि Jesus. आशीर्वाद मी माझ्या घरामध्ये पाहणार, Yes, माझ्या amen. बिझनेस मध्ये पाहणार, Yes, माझं Father. प्रमोशन मी स्वीकारतो, स्वीकारतो माझ्या येशूच्या जॉब मध्ये मी नावात. नवा बिझनेस मी स्वीकारतो. स्वीकारतो देवा तू देवा. बिझनेस प्रोव्हाइड केला, Yes, देवा yes, तू sir. फंड्स रेस केले पित्या, Yes, तू अद्भुत Jesus. कार्य केलं पित्या, हो देवा कारण मी तुझ्या बाप्पा. सानिध्यामध्ये आहे. आमेन आमेन. कम ऑन, डिक्लेरेशन द्या चर्च. जीसस. देव तू करणार, जीसस. माझं घर होईल. हो दे बाप्पा. नो मॅटर माझी फाईल पुटअप होत नाहीये, येस येस. पण मी म्हणतो का घर तू देणार. येस आमेन. जरी इंटरव्ह्यू देतो, जॉब येत नाही, पण मी म्हणतो का चांगल्या पगारानेच तुम्हाला ब्लेस करणार. येस आमेन. देवात चांगलं प्रमोशन मला मिळणार. येस येस. इथं जरी मला चांगला मोबदला नाही, पण परमेश्वर अशी नवीन ओपनिंग मला येईल Yes, आणि yes. माझ्या कामाप्रमाणे मला चांगलं पारितोषिक भेटेल Yes, असा yes. पगार तुम्हाला देणार पित्या. येस फादर लॉर्ड. जरी बिझनेस मध्ये कॉम्पिटिशन आहे पित्या, हो दे पण बाप्पा. देवा तू मला अद्भुतरित्या बिझनेस प्रोव्हाइड करणार. येस येस. लोकांच्या मनात तू माझ्या प्रती कृपा टाकणार, Yes, Father. त्यांचे पावलं तू माझ्याकडे वळवणार. येस कारण आमेन. हा समय माझा तुझ्या पायापाशी आहे, Yes, म्हणून माझा Jesus. पुढचा समय आशीर्वादित आहे येस येस असं मी लॉर्ड. डिक्लेअर करतो पित्या. स्वीकारतो दे बाप्पा. माझे रिपोर्ट्स टर्न होतील. येस दे बाप्पा.
ज्या मशीननी दाखवलं तुझ्यात दोष आहे, तुझ्यात प्रॉब्लेम आहे, Yes, तुझ्यात हे विकार आहे, तीच Yes. मशीन पुन्हा सांगणार का तू निरोगी आहे Yes, आणि amen. तू देवाचा गौरव करशील. Hallelujah. आणि हा समय माझ्या देवाच्या सानिध्यामध्ये Yes, आहे amen. आणि माझं अस्तित्व देवा तू बदलत आहे Yes, Jesus. आणि तुझा महिमा मी पाहणार आहे. हो दे बाप्पा. जे भाऊ बहीण फलवंत होत नाही, Yes, दे बाप्पा. तुझे रिपोर्ट काही सांगू, Yes, yes, पण हा sir. समय तू येशू मध्ये Yes, Jesus. तुझं सर्व नासक शरीर प्रभू नष्ट करत आहे Yes, yes, आणि sir. देव तुझं शरीर आता सुपीक करत आहे. Yes, amen. देव तुझं शरीर आता सुपीक करत आहे. Yes, yes, sir. ते उगवल, Yes, ते Jesus. उगवल. Yes, yes. येशू नावाने म्हणतो ते बीज उत्पन्न हो, पण हो येशूच्या फ्रुटफुल हो नावामध्ये. प्रभूच्या नावात Yes, आणि देवाचा गौरव हो दे. स्वीकार तो दे थँक्यू बाप्पा. लॉर्ड तू कार्य केल्याबद्दल. Yes, दे बाप्पा. देवा मी तुझा महिमा पाहणार. Yes, दे बाप्पा. कमॉन सर्व डिक्लेरेशन देऊ. पुन्हा ते Jesus. गीत नदिया मुझे डुबा ना सके. Jesus. कमॉन एव्हरीवन. आज जे ही वातावरण आहे कारण सैतान ते निर्माण केले अवतीभोवती Yes, yes. त्याला मी पाहत नाही. हो दे बाप्पा. मी न दिसणाऱ्या गोष्टी येशूत पाहण्यास सुरुवात केली Yes, amen. आणि देवाने आज मला त्या दाखवल्यात Yes, तर मी Father. त्या पाहाव्यात. Yes. कारण देवाचा मनसुबा तोय माझ्यासाठी. Yes, म्हणून Father. बाहेर माझ्या जीवनात काय घडतं Yes, yes, sir. त्याला मी महत्व देत नाही. हो दे बाप्पा. येशू इथं माझ्याशी काय बोलतो Yes, ते yes. माझ्यासाठी महत्वाचं आहे कारण ते माझ्यासाठी जीवन देणारं आहे. कमॉन म्हणा मी येशू मध्ये आहे, मी येशूमध्ये आहे. मी येशू मध्ये आहे. मी येशूमध्ये आहे. माझं अस्तित्व बदलणार, माझं अस्तित्व Jesus. बदलणार. माझे शब्द बदलणार, माझे शब्द बदलणार. माझं जीवन बदलणार, माझं जीवन बदलणार. माझी परिस्थिती बदलणार. माझी परिस्थिती बदलणार. मी ते स्वीकारतो. ते मी स्वीकारतो Lord. कमॉन आपले हात उभारून. Jesus. लॉर्ड आम्ही बिलीव्ह करतो जे आम्ही गायलो Yes, Father. तू आमच्या बरोबर आहे होय परमेश्वर. आणि आम्ही तुझा महिमा पाहणार. Yes, Father. येशू नावाने Yes. आम्हा प्रत्येकाच्या जीवनात तुझी साक्ष आम्ही Yes, डिक्लेअर yes. करतो. Yes, Father. कारण जर हा समय तुझ्यामध्ये आहे होय तर पित्या. पुढचा समय साक्ष देण्याचा आहे Yes, आणि Lord. तो आम्ही नक्की देऊ Yes, आणि देवा Father. तुझा गौरव करू. तुझाच गौरव. येशू नावाने स्वीकारतो. Amen. आमेन.